जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर गळा कास पीतांबर आवळे निरंतर हेची ध्यान आवळे निरंतर हेची ध्यान आवळे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तपती श्रवण मकर कुंडली तलपती श्रवणी मकर कुंडले तपती श्रवण मकर कुंडली तलपती श्रवणी कंठी कौस्तुभमनि विराजित कंठिकवस्तुभमणि विराजित कंठिकवस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवळे निरंतर हेची ध्यान निरंतर येचे ध्यान निरंतर येचे ध्यान या इकडं जवळ हां पावारात तू कामने माझे हे तू कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे हे माझे माझे हेची सर्व सुख तू कामने माझे तू कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे तू कामने माझे तू कामने माझे हेची सर्व सुख कामने माझे श्रीमुख आवडीने आवडीने
रखुमाई जय विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई या चारला सांगायचं एवढा कमी का नाही बघितलं त्यांनी लावला कमी का रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सुख झालो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
विठ्ठल परवा त्वा माधव परवा त्वा माधव परवा त्वा माधव परवा जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय भाजले ते बीज अंकुरे जन्म तैसा तो ज्ञानिया जन्म गेलेला तैसा तो ज्ञानिया जन्मने गेला तैसा तो ज्ञानिया जन्म गेलेला वासना भागोरा वर्तते वर्तते वासना भागोरा वर्तते वर्तते वासना भागोरा वर्तते वासना भागोरा वर्तते काळे माहे भेटे पुन्हा कैसे पुन्हा कैसे 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 तैसा ज्ञानिया जन्मने घेताना तैसा ज्ञानिया जन्म गेलेला तैसा ज्ञानिया जन्मने घेताना तैसा ज्ञानिया जन्म गेलेला वासना भागोना वर्तते वर्तते वासना भागोना वर्तते वर्तते वासना भागोना वर्तते वर्तते वासना भागोना वर्तते वर्तते बहिणी मये गुणा मिळाली सागरे बहिणी मने गोपा मिलोनी सागरी बहिणी मने गुणा मिळाली सागरे बहिणी मने गोपा मिलोनी सागरी येची माघारी त्र्यंबकाते त्र्यंबकाते येची माघारी त्र्यंबकाते त्र्यंबकाते माघारी त्र्यंबकाते त्र्यंबकाते जय माघारी त्र्यंबकाते त्र्यंबकाते तैसा ज्ञानिया जन्मने घेताना तैसा तो ज्ञानिया
जन्म देनेचा कैसा हा ज्ञानिया जन्मले घेता कैसा तो ज्ञानी या जन्म देनेचा वासना भावून वर्तते वासना बाजून वर्तते वर्तते वासना बाजून वर्तते वासना बाजून वर्तते श्री विठ्ठल बादले ते विदा बादले ते विदा अंकुरे
अंकुरेना कदा भाजले ते बीज अंकुरेना कदा न मिळेची दुधा माझी लोणी तैसा तो ज्ञानी या जन्मने घे जाण वासना भाजून वर्ततसे परिसा लागता लोहते पालटे काळी माहे भेटे पुन्हा कैशी बहिणी म्हणे गोदा मिळाली सागरी नयेची माघारी त्र्यंबकाचे तैसा तो ज्ञानी या जन्मने घे जाण वासना भाजून वर्ततसे विठ्ठल विठ्ठल भाजले ते बीज अंकुरेना कदा न मिळेची दुधा माझी लोणी तैसा तो ज्ञानिया जन्मने घे जाण वासना भाजून वर्ततसे संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांची शिष्या बहिणाबाई त्यांचा हा अभंग आहे. बहिणाबाईचं माहेर रंगारी देवगाव हे आहे आणि त्यांची समाधी शिवूरला आहे. महान अधिकारी स्त्री वर्गातसुद्धा कशा संत झाल्या याचं प्रतीक आज आपल्यापुढे ठेवत आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय नाथराय हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर सूर्यासारखे आहेत. परंतु काही अप्रत्यक्ष अशा संतांचंही पण आपल्याला काही त्यांचा स्वतःचा अनुभव ऐकायला मिळावा या हेतूने आज अभंग निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल पुष्कळ लोकांना बहिणाबाई अपरिचित आहेत, पण त्यांचा गाथा आहे. त्या गाथेमध्ये 367 अभंग आहेत. अप्रतिम अशी अभंग त्यांनी रचली आहेत. प्रत्यक्ष जगद्गुरू तुकोबारायांच्या त्या शिष्य आहेत. जगद्गुरू तुकोबारायांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवलं आणि त्यांना आत्मबोध प्राप्त करून दिला. केवढी सर्वज्ञता त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली की त्यांनी आपल्या मुलाला 12 जन्माचं मागचं ज्ञान करून दिलं. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या गाथेमध्ये सद्गुरूचं वर्णन आहे, जगद्गुरू तुकोबारायांचं. पांडुरंगाचं वर्णन आहे, पंढरी महात्म्य. भक्तिपर अभंग आहे, ज्ञानपर अभंग आहे, स्वतःची सहानुभूती सांगणारी अभंग आहेत. विठ्ठल विठ्ठल अनेक प्रकारचे निरनिराळे अभंग महान साध्वी भगवती बहिणाबाई त्यांचे अभंग आहे आणि त्यांनी आपली स्वात्मस्थिती उत्कृष्ट अशी दृष्टांताने समजावून सांगितली आहे. अर्थात ती स्वात्मस्थिती आपल्या स्वतःच्या ठिकाणी अनुभवाल्याशिवाय सांगू शकत नाही. परमार्थामध्ये एक अनुभूती आहे आणि एक प्रतीती आहे. संसार नुसता डोळे झाकून करायचा आहे. मागोमाग लोकांनी केला, आपणही करतो, आपल्या मुलांनाही शिकवतो, नाही नातवालाही शिकवतो, नाही पंतवालाही शिकवतो. विठ्ठल 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 संसारात अनुभूती नाही, भ्रम आहे भ्रम, सगळा भ्रम भ्रम भ्रम. भ्रम शब्द तरी कळतो की नाही मला माहीत नाही. खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये सगळे साधू संत महात्मे, स्त्री वर्गातले असो वा पुरुष वर्गातले असो, सर्वांना ब्रह्मानुभूती आहे आणि सर्वत्र ब्रह्मप्रतीती आहे आणि ब्रह्मानंद भोगत आहेत. विठ्ठल विठ्ठल बहिणाबांचं चरित्र खूप मोठं आहे महाराज, मी सांगू शकत नाही थोडं. अजून सुद्धा शिवूरला आपण जा, 2 महात्म्यांच्या ते समाधी आहेत. एक शंकर स्वामी म्हणजे वास्करांचे मूळ पुरुष आणि दुसरी जी समाधी आहे ती बहिणाबाईंची. तेव्हा त्या बहिणाबाईंच्या अभंगाच्या द्वारा आज आपला काही विचार करायचा आहे.
आणि आपल्या संतांचं एक वैशिष्ट्य आहे, सिद्धांत कळत नाही म्हणून दृष्टांत दिले आहे. दृष्टांत करता नाही, त्याची सगळं करू नका. दृष्टांत सिद्धांत करण्याकरता दिल्या, सिद्धांताची जप घ्या. एखादा कुत्रा आपल्याला रस्त्यात दिसला, आपण त्याला खडा मारला तर तो कोणी मारला पाहत नाही, तो खडा सुंगत राहतो. बघा तुम्ही असं. पण वाघाला जर तुम्ही नुसता खडा मारला, तो खडा पाहणार नाही कोणी मारला, त्याचं नरडं झालेल. विठ्ठला विठ्ठला तसं आपल्या साधू संतांचे, ज्ञानेश्वरी असो, भागवत असो, गाथा असो, सर्व संतांचे गाथे असो, दृष्टांत करता नाही, ते दृष्टांत ऐकायचे, सिद्धांताची गाठ घ्यायची. विठ्ठला विठ्ठला काही माणसं नुसते फक्त त्या दृष्टांताचीच चिघळाचळ करीत बसतात. हे कसं ते कसं, ते कसं ते कसं. दृष्टांत हे एकांगीण आहे, सर्वांगीण नाही. सिद्धांत करण्याकरता दिला आहे. बहिणाबाईंनी आजच्या अभंगामध्ये 5 दृष्टांत दिले आहेत. 1 नाही 2 नाही 5 दृष्टांत आहेत आणि ते तुमच्या अनुभवाचे दृष्टांत आहेत. सिद्धांत हा दुसऱ्या चरणामध्ये उत्कृष्टतेने समजावून सांगितला आहे. एका ध्रुवपदातल्या दुसऱ्या चरणाच्या सिद्धांताकरता 5 दृष्टांत आहेत. आपण पहिल्यांदा दृष्टांताचा विचार करू, नंतर सिद्धांत सांगू. पहिल्यांदा महत्त्वाचा दृष्टांत आहे पहिल्या चरणामध्ये. भाजले ते बीज अंकुरे लागदा, 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 भाजले ते बीज अंकुरे लागदा. मिळे तुझा माझी लोणी, मिळे तुझा माझी लोणी, ऐसा तुझ्या या जन्मने गेला, ऐसा तुझ्या या जन्मने गेला. पहिल्या चरणात पहिला दृष्टांत, भाजले ते बीज अंकुरे ना कदा. भर्जित बीज खाण्याला उपयोगी आहे, पेरण्याला उपयोगी नाही, का तर अंकुरोत्पत्ती सामर्थ्य त्यात नाही. बीज भाजलं, त्या भाजण्यामध्ये अंकुराची उत्पत्ती होण्याचं सामर्थ्य उरलंच नाही. ते खाण्याकरता उपयोगी येईल पण पेरण्याकरता उपयोगी नाही. एक दृष्टांत सगळ्यांना शेतकऱ्यांना करण्यासारखा आहे, सगळ्यांना करण्यासारखा आहे. दृष्टांत कळत नाही असं मुळीच नाही, तर सिद्धांत मात्र कळत नाही शंका आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नुसता अभंग म्हटल्याबरोबर सगळे दृष्टांत कळले, बोला सांगण्याची गरज नाही. पण ते कळण्यासारखे दृष्टांत आहेत, पण तरी सांगावे लागतील. जसं भाजलं बीज अंकुरित होत नाही,
तसा दुसरा दृष्टांत सांगितला आहे. न मिळेची दुधा माझी लोणी. दुधातून लोणी काढता येतं. दुधाचं दही बनवतं, नंतर त्याचं आपण उसळण करतो. ताक वेगळं होतं, लोणी आपल्या हातात गोळाभर येतं, सर्वांना माहिती आहे. आता जे लोणी हातात आलं आहे ते पुन्हा दुधात मिसळून दाखवा. ठला विठ्ठल. मिळेची दुधा माझी लोणी. दुधातूनच लोणी निघालं आहे, पण मात्र आता पुन्हा परत ते लोणी दुधात मिसळत नाही, ताकातही मिसळत नाही. आता लोणी पाहायला मिळत नाही. चहा इतका बोकाळला, दूधच राहत नाही. विठ्ठला विठ्ठला कशाचं दही करावं, कशाचं लोणी काढावं, कशाचं घुसळण, त्या बाया गेल्या करणाऱ्या. विठ्ठला विठ्ठला दह्याची अंगी निघे ताक लोणी. पण तरी आता निघालं लोणी ना, आता दह्यात मिसळून दाखवा, दह्यात मिसळून शक्य नाही. ताकोनी काढिले लोणी मागवते ताकी घातले, परी ते नघेपेची काही केली जी या परी. विठ्ठला विठ्ठला एकदा का दह्याचं त्या लोण्याचं पृथक्करण झालं, बस ती शेवटची पराकाष्ठा आहे. दुधाची शेवटची पराकाष्ठा काय? लोणी काढणे. लोणी निघालं आहे, आता संपलं. आता पुढे काही त्याची प्रक्रिया नाही. ते लोणी आता खायचंच आहे. आमच्या देवालाही द्यायचं ना, आपण खायचं. विठ्ठला विठ्ठला याला आवड आहे लोण्याच्या गोळ्याची. कार्याचं कीर्तन नाही, पण सांगून जातो. भगवंताला काय आवडतं? लोणी. ते महत्त्वाचं आहे, सारभूत आहे. एकदा का लोणी काढलं की त्या दुधाची प्रक्रिया संपली. त्याप्रमाणे हा दुसरा दृष्टांत पुन्हा मिसळत नाही. लोणी हे दुधातून काढलं तरी पुन्हा दुधात मिसळत नाही. हा दृष्टांत पहिला. दुसरा पहिला दृष्टांत भाजलेली बी अंकुरित होत नाही. दुसरा दृष्टांत दुधातून लोणी काढल्यानंतर आता ते लोणी दुधात मिसळत नाही. दोन दृष्टांत झाले. दृष्टांतातच जास्त विचार सांगेल तर सिद्धांत कधी सांगेल? विचार विचार तिसरा दृष्टांत तिसऱ्या चरणात आहे. परिस लागता लोहते पालके. परिस लागता लोहते पालके. परिस लागता लोहते पालके. कैसे ऐसा तो जानिया चलने के जाना. ऐसा तो जानिया चलने के जाना. बेटे आई बेटे पुन्हा कैसे परिसा लागता लोहते पालटे. काळीमा हे भेटे पुन्हा कैसी. परिसाला जर लोखंड लागलं किंवा लावलं त्याचं सोनं होतं. काय करावं हे सगळे उदाहरणं महाराज लोक देतात, ग्रंथात सांगितलेली आहेत.
सगळ्या ग्रंथात दृष्टांत येतात. प्रात्यक्षिक करून दाखविता येत नाही का तो परीस नाही. विठ्ठल विठ्ठल. बड्या बड्या श्रीमंत कारखानदार सगळ्यांकडे आम्ही जाण्याचा प्रसंग येतो. त्यांना विचारतो परीस तुमच्याकडे आहे का? नाही बाबा परीस माहीत नाही आम्हाला, आम्ही परीस पाहिलं नाही. किती श्रीमंत असला तरी त्यांच्या घरी गायी असतील पण कामधेनू नाही. किती बडा मोठा ऐश्वर्य संपन्न असला तरी सुद्धा बगीचा असेल, पुष्कळ झाडं निरनिराळी लावली असतील, अमेरिकेचे आफ्रिकेचे सगळ्या देशी देशांतरातल्या लावले, कल्पतरू नाही. ही सगळी संपत्ती आपल्या यहलोकातली नाहीच, स्वर्गात हे आपल्याला भेटतील केव्हा? स्वर्गवासी होते. वा विठाला विठाला. परिसाचा एक मोठा धर्म आहे महाराज. स्वभावसिद्ध तो धर्म आहे, स्वभावसिद्ध धर्म आहे. आपुल्या महिमाने परिसे केले सोने, दातू परिसे केले सोने, दातू परिसे केले सोने. आपुल्या महिमाने दातू परिसे केले सोने, दातू परिसे केले सोने, दातू परिसे केले सोने. महिमाने धातू परिसे केले सोने. लोखंडाला लागल्यानंतर सोनं होईल यात नवल नाही. निकृष्टातला निकृष्ट धातू लोखंड आहे. कोणताही धातू लावा सोनं होतं, असं परिसाचं सामर्थ्य आहे. केवळ लोखंडात लावलं म्हणजे सोनं होतं असं नाही. नीट ऐका, कोणताही धातू लावा परिसाला सोनं होतं. एकदा का परिसाला लावून ते लोखंड सोनं झालं, लोखंड असताना काळं असतं, सोनं झालं की पिवळं होतं. हे कीर्तनात सांगू, माहित नाही का तुम्हाला? विठाला विठाला. लोखंडाचा विळा परिसे लागला, लोखंडाचा विळा परिसे लागला, लागल्या मुला मागू नये, लोखंडाचा विळा परिसे लागला, मागिलिया मोला मागू नये. दासी होती परिरायासी रतली, मागील ती बोली बोलू नये. विष्णुदास नामा विठ्ठली रंगला, तो शिंपी वहिला म्हणून विष्णुदास नामा विठ्ठली रंगला, विष्णुदास नामा विठ्ठली रंगला, तो शिंपी वहिला म्हणून विष्णुदास नामा विठ्ठली रंगला, तो शिंपी वहिला म्हणू नये. सांगण्यात तात्पर्य, एकदा का परिसाला लागून लोखंड सोनं झालं, आता पूर्वीचा जो लोखंडाचा काळेपणा कोणत्या जन्मात त्याला भेटेल सांगा महाराज? ठला विठ्ठल. काळी माहे भेटे
भेटे पुन्हा कशी. एकदा का परिसराला लागून लोखंड सोनं झालं. अगोदर काळं होतं, आता पिवळं झालं. पुन्हा काळेपणा कधी भेटणार? भेटणारच नाही. किती दृष्टांत झाले, किती दृष्टांत झाले, मीच लक्षात ठेवतो, माझ्या लक्षात आहे. काय दृष्टांत आहेत महाराज. बहिणाबाईंचा अभंग अप्रतिम दृष्टांत देऊन स्पष्टीकरण केलं आहे. सिद्धांत तर महत्त्वाचा आहेच आहे, पण दृष्टांतही विचार घेण्यासारखे आहे. पाचवा दृष्टांत उत्कृष्ट असा, चौथा दृष्टांत. बहिणी म्हणा बिळाली साकारी. बहिणी म्हणा बिळाली साकारी. बहिणी म्हणे, सगळ्यांची ती बहीण बरं का, म्हणून बहिणी म्हणे. केवळ पुरुषाचीच बहीण नव्हे, स्त्रियांची पण बहीण. संत हे व्यापक असतात, एकाचे नसतात. सगळ्यांची बहिणी, नावच त्यांचं बहिणाबाई. विठ्ठल विठ्ठल. शेवटचा दृष्टांत खूप महत्वाचा आहे, सगळे दृष्टांत महत्वाचे. गोदा मिळाली सागरी. गोदा म्हणजे गोदावरी गंगा. समुद्रात जाऊन मिळाली, पुन्हा परत त्र्यंबकेश्वराला येत नाही. ती काही वारकरी थोडीच आहे. वारकरी त्र्यंबकेश्वराला जातो, परत येतो, पुन्हा त्र्यंबकेश्वराला जातो, पुन्हा परत येतो. पण गोदावरी गंगा एकदा समुद्राला जाऊन मिळाली, पुन्हा परत त्र्यंबकेश्वर येत नाही. विठ्ठल विठ्ठल. चार दृष्टांताने महत्वपूर्ण गोष्ट सांगितलेली महाराज. दृष्टांत कळले आपल्याला, चारही दृष्टांत अप्रतिम दिली आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण थोडक्यात सांगितलं आहे. सिद्धांताचा फार महत्त्वाचा आहे का महाराज. दुसऱ्या चरणामध्ये प्रतिपाद्य विषय मुख्य आहे. बोला. तैसा तो ज्ञानी जन्मनी भेजा. बोला महाराज. तैसा तो ज्ञानी जन्मनी भेजा. तैसा तो ज्ञानी जन्मनी भेजा. तैसा तो ज्ञानी जन्मनी भेजा. तैसा तो ज्ञानिया जन्मनी गेला. 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 वासना भाजून वर्तत से. वासना भाजून वर्तत से. वासना भाजून वर्तत
तसे तैसा तो जानिया जन्मने के जाण तैसा तो जानिया जन्मने के जाण वासना वासना तैसा तो ज्ञानिया जन्मने घे जाण वासना भाजून वर्ततसे. चार दृष्टांताप्रमाणे पहिला दृष्टांत भरजीत बीजाचा, दुसरा दृष्टांत दुधात लोणी न मिसळण्याचा, तिसरा दृष्टांत एकदा परिसराला लागून लोखंड पिवळं झाल्यानंतर सोनं झाल्यानंतर काळीमा न भेटण्याचा, आणि चौथा दृष्टांत गोदावरी गंगा त्र्यंबकेश्वर निघते, समुद्राला जाते, समुद्ररूप झाले, पुन्हा परत त्र्यंबकेश्वर येत नाही. या चार दृष्टांताप्रमाणे सिद्धांत ऐका. तैसा तो ज्ञानिया जन्मने घे जाण. ज्ञानी पुरुषाला जन्म येत नाही. वारकरी संप्रदाय जन्माभाव मोक्ष मानतो. पहिलं लक्षात असू द्या. अशरीरी मोक्ष मानतो. सगळ्यांचे मोक्ष सशरीरी आहेत. वेदांत शास्त्राचा वारकरी संप्रदाय अशरीरी मोक्ष आहे. म्हणूनच परमानंद आहे. जिथे शरीर आहे दुःख निश्चित आहे. मग ते यवलोकातलं शरीर असो, परलोकातलं दिव्य शरीर असो, शरीर म्हणलं की दुःख आहे. शरीर रोगाचे भांडार, दुःखाचे कोठार, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. सगळ्यांच्या मोक्षामध्ये सशरीर मोक्ष आहेत. वारकरी संप्रदायाचा वेदांतशास्त्राचा मोक्ष अशरीरी आहे. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्माला गेला, जन्माला गेला, पुन्हा जन्माला गेला, पंढरीसी गेला पुन्हा जन्माला गेला, पुन्हा जन्माला गेला, पुन्हा जन्माला गेला, पंढरीसी गेला पुन्हा जन्माला गेला, पुन्हा जन्माला येला, पुन्हा जन्माला येला, पुन्हा जन्माला येला. का पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. बीजा भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही. आकाराचे कैसा बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही. आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. विठ्ठला 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 हेच सांगतात साखरेचा नव्हे ऊस. एकदा त्या ऊसाची साखर झाली, आता साखरेचा ऊस करून दाखवा. कोणती फॅक्टरी दाखवा. विठ्ठला विठ्ठला कोणती तुम्ही फॅक्टरी बघा महाराज. एक वस्तू घालायची आणि दुसरीच वस्तू निघायची, पण जी वस्तू घातली तीच वस्तू परत निघाली अशी कंपनी दाखवा, फॅक्टरी दाखवा. ईश्वराच्या घरी फॅक्टरी आहे. हे शरीर जेव्हा बाळाला जन्म देतो तेव्हा पुन्हा शरीर जन्मतं. फॅक्टरीतून तेच पुन्हा माल निघाला. विठ्ठला विठ्ठला आई वडील वडिलाचं शरीर तसंच शरीर बाळाचं. कोणती फॅक्टरी आहे ही? आपल्या मृत्यूलोकात नाही, ईश्वराच्या घरी फॅक्टरी आहे. विठ्ठला विठ्ठला तैसा तो ज्ञानिया जन्म नेघे जाण. चारही दृष्टांताचा सिद्धांत एकच आहे. चार सिद्धांत नाहीत, सिद्धांत एक आहे. त्याप्रमाणे
ज्ञानिया जन्मने घे. जन्म येऊ शकत नाही, घेऊ शकत नाही. कारण का जन्म काय उगीच येत नाही, मागे साधन सामुग्री असेल तर येतो. आकाशातून पालसर पडत नाही. फार मोठी साधन सामुग्री असते महाराज जन्माच्या मागे. सांगेन ना विठाला विठाला आणि ठळक ठळक कारण तुम्हाला सांगतो महाराज. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे झाले अंगे हरे रूपा हरे रूपा झाले अंगे हरे रूपा हरे रूपा झाले आगे हरे रूपा हरे रूपा झाले आगे हरे रूपा हरे रूपा. नाथांच्या हरिपाठात रोज आपण म्हणतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तीच झाली अंगे हरिरूप. ती वासनाच हरिरूप होऊन झाली गेली. आता जन्म कशाचं वळ सांगा महाराज. जन्माचं मुख्य कारण असेल तर वासना. अंतकाळी जयामती तोची गती ते पावी, अंतकाळी जैशी मती तो तैसीची पावी गती म्हटलं आहे. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाती समद्भावम याती नास्त्यर्थ संशय. गीता वाच. मरणाच्या अंतकालाला जशी आपली वासना राहते तसा जन्म येतो. विठ्ठल मरणी दया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो. विठ्ठल विठ्ठल काही लोकांना म्हटलं ना नामस्मरण करा, हरिपाठ म्हणा, नामस्मरण करा. आत्ताच काय गडबड आहे करू घेऊ. भगवंताने सांगितलंय काय अंतकालेच्या मामे, अंतकाळी घेऊ आम्ही नाव. अंतकाळी घेऊ. जन्मभर घेऊन जिथं यायची पंचायत आहे याने घेऊ घेऊ केली अशी देव कधी येवा बाई. ठरा विठ्ठल अंतकाळी ज्याच्या नाममूल्य आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. पुष्कळ प्रमाणे तुम्हाला पाठ आहे, मला आहे, पण वेळेचं बंधन आहे. विठ्ठला विठ्ठला वासना. वासना काय चीज आहे? तुमच्या आमच्याकडे सगळ्याच वासना आहे, फक्त परिचय नाही. एखादी वस्तू आपल्याजवळ असते पण त्याचा परिचय नाही, त्याचा उपयोग होत नाही. परिचय पाहिजे, मोबाईल नंबर पाहिजे नाही त्याच्या पुढे. आता नुसता परिचय नाही, मोबाईल नंबर पाहिजे, संपर्क साधता येतो. विठ्ठला विठ्ठल चमत्कारी वासना आहे महाराज. भोग जेवढे बाधक नाही, वासना त्याच्या अधिक बाधक आहे. घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. भरत राजा हरिगर्भा गेला, भरत राजा हरिगर्भा गेला, भरत राजा हरिगर्भा गेला, भरत राजा हरिगर्भा गेला. घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. सर्वांना माहीत आहे, प्रसिद्ध आहे. जडभरत राजाचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. 3 जन्म घ्यावे लागले. हरणी गर्भा गेला का? घाला तो घातला वासनेने. वासना ठेवू नका. फार झालं तर भोग घेतला चालेल, चालत नाही पण चालेल म्हणाला कीर्तनात सांगायला. भोग चालत नाही, भोगाचा त्याग, पण तरी चालेल. पण मात्र वासना फार वाईट की जे जन्माला घर कारण होते. फार मोठी बाधक वासना आहे महाराज, फार मोठी वासना आहे. तुका म्हणे अवघी आवरिली वासना, अवघी आवरिली वासना, अवघी आवरिली वासना.
पायावरीली वासना आता नारायणा दुसरी पासवणे. तुका म्हणे पायापाशी नाहीशी वासना, एकच वासना तुझ्या पायाजवळ येईल. ही वासना शुभ वासना आहे. वासनेचे 2 प्रकार आहेत, शुभाशुभाभ्याम वासनाभ्याम मार्गाभ्याम वहंती साधना वहंती वासना सरित. वासनारूपी नदी ही 2 थऱ्यातून वाहते, शुभ आणि अशुभ. शुभ वासना, अशुभ वासना. शुभ वासना म्हणजे काय? मोक्षप्राप्तीची इच्छा म्हणजे वासना, अर्थात ही आहे शुभ वासना. आणि भोगप्राप्तीची इच्छा वासना म्हणजे आहे अशुभ वासना. अशुभ वासना अनेक प्रकारच्या आहेत, शुभ वासना एकच प्रकारची आहे. विठ्ठला विठ्ठला कृपा महाराज प्रारब्धवशात आपल्या कर्मानुसार जो विषय इंद्रियाच्या द्वारा आपण भोगतो त्याला भोग म्हणतात. पण एकदा का तो इंद्रियाच्या द्वारा भोग घेतला की त्याच्या वासना सूक्ष्म अंतकरणात राहतात. एकदा चहा पिला की आता बशी तोंडालाच लागली, सुटत नाही. विठ्ठला विठ्ठला आणि ती वासनाच माणसाला दुःख देते. वासनेप्रमाणे काही मिळत नाही आणि वासना दुःख दिल्याशिवाय राहत नाही. नुसतं दुःखच नाही, जन्मसुद्धा देते. गुरुवारी दुंडा महाराज होते त्यावेळेला त्यांच्या इथे महिपती महाराजांचा सप्ताह मूळ पुरुषाचा असायचा आश्विन महिन्यामध्ये, आताही होतो. महाराजांनी आम्हाला आमंत्रण सांगायचं जेवायला. महाराज फार धोरणी होते. चौकोनी चिरा होता दुंडा महाराज. पुढे आला का तसे बोलायचे, श्रीमंताला तसे बोलायचे, वारकऱ्याला तसं बोलायचे. चौकोनी चिरा. तेव्हा ते भंडाऱ्याचं जेवण असलं तर आम्हाला कधी आमंत्रण सांगायचे नाही. जिलबीचं जेवण असलं आम्हाला सांगायचं आत उद्या जेवायला या, कारण मारवाडी ना. विठाला विठाला तेव्हा गेलो आम्ही जेवायला. महाराज स्वतः आग्रह करून वाढत होते, घ्या 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 म्हणत. आमच्याजवळ शेजारी ब्राह्मण बसलेला त्यांच्या मठातलाच होता. त्यालाही ताटामध्ये जिलबी वाढली, तोही खात होता. हळूच मला काय विचारतो, महाराज उद्या असं जेवण आहे खाऊ? आता खाऊन घे. विठाला विठाला म्हणजे ही वासना राहिली असं चालते महाराज. जिलबी तर खाऊन संपते पण वासना मात्र शिल्लक राहते आणि ती जन्माला कारण होते, दुःखाला कारण होते. चला वासनेचे बीज भरजोनी टाकिले. ज्ञानोबरांचा अभंग आहे. वासनेचे बीज भरजोनी टाकिले, वासनेचे बीज भरजोनी टाकिले. वासना ही वाईट अशा प्रकारची आहे. महाराज पुढे सांगतात, विठ्ठला विठ्ठला अहंकार गेला देशोधडी. संसारा स्वहित संसारा आगी स्वकरे लावणी. आपल्या हाताने संसाराला आग लावली. ज्ञानोबराचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला भोग वासना संसारातली नसावी नव्हे ना महाराज. त्याच्या पुढे सांगतो, भगवत प्राप्तीची देखील वासना म्हणे. प्राप्ती करून घ्यावी. वासना कशाला राहील? अप्राप्ताच्या वस्तूची वासना राहत असते. अप्राप्त वस्तूची वासना राहत असते. प्राप्त झाली वासना संपत असते. भगवत प्राप्ती ज्याला झाली त्याला आता अप्राप्त जगात काही राहत नाही, म्हणून कोणतीच वासना राहत नाही, म्हणून त्याला जन्म येत नाही. ठरा विठा ज्ञानी पुरुषाचं वैशिष्ट्य काय सांगतो ऐका मला. ज्ञातव्य राहिलं नाही, प्राप्तव्य राहिलं नाही, कर्तव्य राहिलं नाही, त्याचं नाव ज्ञानी. ठला विठा जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत ज्ञातव्य आहे, प्राप्तव्य आणि कर्तव्य आहे.
पण जीवनमुक्त ज्ञानी महात्म्याला मात्र ना कर्तव्य ना ज्ञातव्य ना प्राप्तव्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती वासना भाजून टाकली त्यांनी. वासना भाजून वर्तत असे. देहात तर राहतो आहे, प्रावधर तोपर्यंत सगळे भोगही भोगतो आहे, इंद्रियांच्या द्वारा विषय सेवन करतो आहे, परंतु मात्र महत्त्वाचं काय, ती वासना भाजून टाकली आहे. भोग फक्त भास मात्र राहत असतो. ज्ञानीपुरुषाला भास मात्र राहतो. मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे, ते दोघून लोक पिसे तो करता म्हणती. कर्म करून देखील आकर्ता आहे. लोक त्याला करता समजतात, तो आकर्ता आहे. भोग भोगून अभोगता आहे. कर्म करून आकर्ता आहे. ज्ञातव्य प्राप्तव्य कर्तव्य काही उरलेलं नाही आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, 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 तुका म्हणे उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा तुका म्हणे आता उरलो उपकारा करता उरलो, कर्तव्य करता नाही. जीवदशा आहे तोपर्यंत कर्तव्य असतात. एक नाही, कर्तव्यापुढे कर्तव्य, कर्तव्यापुढे कर्तव्य, अनेक कर्तव्य उरतात. मरे जोपर्यंत कर्तव्य संपत नाहीत. महाराज माताला जाऊन विचारावं, मरणासन्न झाल्या, बाबा काही राहिले का? हो राहिले म्हणतात. ते पाठभिंत बांधायची राहिली, ठकीचं लग्न करायचं राहिलं. चला विठाला एकांच्या सुद्धा अंतकणामध्ये वासना दडली आहे, आणि वासना असली की जन्म घ्यावाच लागतो, चुकत नाही. चला विठाला वासनेचे मूळ छेदिल्या वाचोनी तरलो ऐसे कोणी ना म्हणावे. मी तरलो म्हणू नका. वासनेचं मूळ छेदलंय का? काय वासनेचं मूळ? अविद्या. ती गेली का? तर मग तरलो म्हणा. वासना एक कार्य आहे आणि अविद्या त्याचं कारण आहे, आणि ती अविद्या गेली तर ती अविद्या समूळ गेली आहे, समूळ गेली आहे. वासना निमाली समूळच्या, वासना निमाली समूळच्या, वासना निमाली समूळच्या, ब्रह्मरस गोडी हा. मग कुठे गेले होते? विठाला विठाला वासना निमाली समूळ, ज्यांची समूळ वासना गेली. काय संतांचे अभंग विचार करा महाराज. एक जर कीर्तन तुम्ही असं ऐकलं ना, तुमची वासना जळून जाईल, तुम्ही पुन्हा जन्माला येणार नाहीत. विठाला विठाला ऐसे मज करोनी हे
ऐसे मज करुणी ठेवा नारायण उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी. मुळा सकट वासना आमची नाहीशी करा. हा उपाय सांगितलाय तुमच्यासारखा आम्हाला करा. तुकोबराय म्हणतात देवा तुम्ही जसे निरुपाधिक आम्हाला निरुपाधिक करा. करा म्हणण्यानं काय कसं करावं तुम्हाला निरुपाधिक. तुमच्या मागे खूप उपाधी आहे. महाराजाला जास्त उपाधी आहे. महाराजांना उपाधी कसली कोणला माहिती. विठाला विठाला खरं सांगा महाराज कीर्तनात तुम्ही उभे आहात. महाराजाला उपाधी असावी का महाराज निरुपाधिक असावा. तुम्हाला काय वाटतं. विठाला विठाला एका महाराजाला कीर्तनाला बोलवायला गेलो. चला महाराज नाही आमच्या उपाधी आहेत म्हणले. हसू आलं म्हणलं तुम्हाला उपाध्या कसल्या. कीर्तनाला बोलवतो तुम्हाला घरी माझ्या काही काम करायला बोलवीत नाही. नाही नाही आम्हाला उपाधी आहे. ते महाराज मेले आता. विठाला 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 कोणती उपाधी नसावी महाराज. निरुपाधिक जीवन कोणती उपाधी नाही. अक्षर उपाधी नाही अक्षर उपाधी नाही कार्य उपाधी कारण कोणती उपाधी नाही. निरुपाधिक जीवन परमानंदी जीवन ज्याला उपाधी आहे अनेक दुःखाचे खेटर खायचे. विठाला विठाला देवा पुढे वरून सांगता देवा तुम्ही जसे निरुपाधिक आहात ना आम्हाला तसे निरुपाधिक करा. हे तर सांगितलंच पण पुन्हा आम्हाला निरुपाधिक करण्याचा उपाय सांगून टाकतो. आमची वासनाच नाहीशी करून टाका आम्हाला निरुपाधिक होता येईल. काही रोगी अशी चमत्कारी असतात बरं का. त्यांना रोग झाले सांगावं लागतं तरी अहो तुम्ही दवाखान्यात जाते 4 दिवस लावतीलच अजून जाणारच नाही लवकर. काही रोगी असे मूर्ख असतात आणि काही रोगी मात्र स्वतः शहाणे असतात. ते आपण होऊन दवाखान्यात जातात. डॉक्टरकडे जाऊन तपासणी करतात औषध घेतात आणि त्याच्या तसं तुकोबराय म्हणतात आम्हाला निरुपाधी करण्याचा उपाय कोणता आहे. समूळ वासना निर्वावी. आमची संपूर्ण वासना तुम्ही घालवा आम्ही निरुपाधी तुमच्या घेऊन जाऊ. विठाला विठाला ज्ञानी पुरुषाचं वैशिष्ट्य महाराज. ज्ञानी शब्द हा सामान्य आहे. ज्ञानी आपण ज्ञानी समजतो ना. आपण ज्ञानी का अज्ञानी. अज्ञानी म्हणलं आवडत नाही अज्ञानी म्हणता येत नाही. विठाला 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 आम्हाला अज्ञानी म्हणलात येणार नाही तुमच्या कीर्तनाला जा तिकडे. अज्ञानी म्हणलं पटत नाही अज्ञानी म्हणता येत नाही. विठाला विठाला ज्ञान शब्द हा सामान्य आहे कॉमन. सर्व ठिकाणी ज्ञान घटज्ञान पटज्ञान मठज्ञान बायकोचं ज्ञान मुलाचं ज्ञान घराचं ज्ञान 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 तसं ब्रह्मज्ञान. म्हणून लोकांना पटत नाही. आमचं ज्ञान आहेच वाटतं. तुमचं काय ब्रह्मज्ञान घेऊन बसलात आमच्यावर जास्त नाही आमची शिकायला म्हणतात. तुमचं ज्ञान कुठे घेऊन बसला आमच्यावर पुष्कळ ज्ञान आहे शिकायला या. आम्हालाच उलटा चोर कोटवाल दाटे. पण आपल्या वेदांत शास्त्रामध्ये ज्ञान हा शब्द पारिभाषिक आहे. ठराविक त्याचा अर्थ आहे ब्रह्मज्ञान. ठला विठला मी बोलत नाही ज्ञानोबा बोलतात महाराज. आम्हाला लपायला जागा हीच आहे. ज्ञानेश्वर बोलतात तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. एक वाचवणे आणे जे भस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान आहे सामान्य विषय केला. त्याच्याही पुढे ऐका ज्ञानाचे ने मने ज्ञे न दिसे जरी स्थाने तरी ज्ञान लाभ होईना म्हणे झाला साता. विठाला विठाला नुसत्या गोव्या म्हटल्या अर्थ कळला नाही सांगतो समजा. तुमच्या ज्ञानाला परमात्मा ज्ञेय कळतो का नाही म्हणे मग तुमचं ज्ञान नाही. परमात्मा जर ज्ञेय कळत असेल तर ते ज्ञान खरं आहे नाही तर ज्ञान नाही. घटापटाला जाणं कुठे ज्ञान आहे का ते अज्ञान आहे. विपरीत ज्ञान आहे भ्रमज्ञान आहे. अज्ञान कायम राहतं आपल्या ज्ञानामध्ये. ज्ञान होतं आपल्याला पण ते ज्ञान अपूर्ण ज्ञान आहे.
नाही नाही भ्रमज्ञान आहे. डोक्याला केस आहेत किती कळतात, किती सांगा बरं, मोजून सांगा, उद्या सांगा, जाऊ द्या. मिशीचे किती सांगा, सांगता येते का? मिशीला केसेस कळतात, डोक्याला केसेस कळतात, किती कळतात का? नाही, म्हणजेच अज्ञान. आपल्या ज्ञानामध्ये अज्ञानाचं मिश्रण आहे, हे खरं ज्ञान नाही. ज्या ज्ञानात अज्ञान राहत नाही, नाही नाही त्याच्यामुळे बोलतो वृत्ती ज्ञान राहत नाही, ते खरं ज्ञान. विठाला विठाला असा ज्ञानाचा खरा परिचय तुम्हाला अमृत अनुभव चांगदेव 65मध्ये ज्ञानेश्वरीमध्ये असा खऱ्या ज्ञानाचा म्हणजे आपलं खोटं ज्ञान, खोटं ज्ञान, खोटं ज्ञान. आम्ही प्रकाश त्याला म्हणतो ज्यात किंचित मात्र अंधार राहत नाही. हा प्रकाश आहे, सापेक्षित आहे. सूर्याचा प्रकाश खरा प्रकाश आहे, कारण कुठे अंधार राहत नाही. कान्या कोपऱ्यात कुठे अंधार राहत नाही, तो खरा प्रकाश, सूर्याचा प्रकाश खरा प्रकाश आहे. तसं आम्ही ज्ञान त्याला म्हणतो ज्यात किंचित मात्र अज्ञान राहिलं पाहिजे. आम्ही सुख त्याला म्हणतो ज्यात किंचित मात्र दुःख न राहिलं पाहिजे. आम्ही सत त्याला म्हणतो ज्यात मरणाची भीती न राहिली पाहिजे. विठाला विठाला काय होतं महाराज, चालून आणण्याची नक्कल होते, चालून आणण्याची नक्कल होते. तसं खरं ज्ञान नाही, खरं सुख नाही, खरं सत कळत नाही. पण मात्र आम्ही मस्त राहतो, मजेत राहतो, काही नाही. कसं काय चाललंय, बरं आहे. काही बरं नसतं पण बरं आहे म्हणतात. कोणाला विचारत कसं काय चाललं, बरं आहे. काय बरं आहे डोंबल्याचं मातली, काहीच बरं नसतं पण म्हणायचं कसं. संसारी लोकांना 65वी कला सापडली. विठाला 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 ज्ञान नसताना ज्ञान समजायचं, दुःख असताना सुख मानायचं. वा वा, काय कला आहे. मरून जायचं उद्या पण त्याला आशीर्वाद द्यायचा. मार्कंड्याचा आयुष्य लाभो, आता उद्या मरणार आहे. विठाला विठाला सगळी लबाडी आणि सगळी फसवणूक चांगलं कळू द्या महाराज. साधू संतांजवळ या, मग असा परिचय होतो आपल्याला. सत काय आहे, ज्ञान काय आहे आणि परमानंद काय आहे, आणि ते कुठं आहे, कोणत्या बाजारात सापडत आहे. विठाला विठाला फक्त साधू संतांच्याच दुकानामध्ये आम्हाला मिळतो. एका जनार्दनी मांडले दुकान, एका जनार्दनी मांडले दुकान, एका जनार्दनी मांडले दुकान, एका जनार्दनी मांडले दुकान. हे कोमला विना सर्व वस्तू, कोमला विना सर्व वस्तू, कोमला विना सर्व वस्तू. एका जनार्दनी मांडले दुकान, दुकान मांडलंय, घ्या आणि मोलावीन वस्तू देतो. मोलावीन काय मिळतं बाजारात, मोलावीन काय मिळतं. मीठ तरी मिळतं का, कोथिंबीरीची गाडी मिळते का, मोलावीन काय मिळतं. आमच्याकडे मोल काही द्यावं लागत नाही. आणि जो जगाच्या बाजारात माल मिळत नाही असा माल आमच्या दुकानात आहे. त्या दुकानाचं नाव काय सांगू का, नको, कशाला तुम्ही जाणार नाही, काय करायचं सांगू नकोस. त्या दुकानात मला जायचं आहे का, मग दुकानाचं नाव सांगतो, दुकानदाराचं नाव सांगतो, पत्ता देतो, कोणत्या कोणत्या दुकानात वस्तू त्या पण सांगतो. चला विठाला विठाला. या दुकानाचं नाव आहे जीवनमुक्तीधाम. दुकानाचं नाव, दुकानदार कोण, ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय, नामदेवराय, नाथराय, निळोपराय, बहिणाबाई. ठला विठाला. वस्तू इतक्या अमुक आहेत महाराज, काय यादी सांगायला वेळ नाही हो. घड्याळ पुढं चाललं. विठाला विठाला. मोठा मोठा ठळक ठळक माल दाखवतो. ब्रह्मज्ञान आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे, कर्म आहे, ब्रह्मानंद आहे, जीवनमुक्ती आहे, विदेहमुक्ती आहे. ठळक ठळक सांगितलं बरं का. मला मी वस्तू देतो. आणखी एक महत्त्व सांगतो, आमच्या दुकानामध्ये माल विकत पुन्हा आणावं लागत नाही. एकदा खरेदी करून टाकली पुन्हा खरेदीला जायचं काम नाही. आणि तुम्ही ग्राहक म्हणून आमच्या दुकानात आलात ना, आणि जो तुम्ही माल घेऊन जाताना ते कमी होणार नाही, वाढणार. विठाला विठाला. बोलावीच वस्तू मिळते, घ्या महाराज, लुटा लुटा संत जन, आमुपहे राशी धन,
फोडीला भांडार धन्याचा फोडीला भांडार धन्याचा मान फोडीला धन्याचा फोडीला भांडार धन्याचा मान आम्हाला भारवाही नेत्रनी आम्हाला भारवाही धन्याचा माल आहे भांडार फोडला आहे घ्या किती घ्या काय नुसते तोंडाकडे बघायला लागत हो विठाला 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 आपण दुकानावर जातो दुकानदाराचं तोंड बघायला जातो का माल घ्यायला जातो कसं भाव मला दुकानदाराचं तोंड काय बघता माल घ्या महत्त्वाचा माल आहे तुमच्या जगाच्या बाजारात मिळणार नाहीच हे वेगळा माल आहे घातला दुकान देतो मोलावीण वाण जे जया पाहिजे ते आहे रे संत सज्जनी मांडिले महाराज घड्याळ बघा विठाला विठाला संत सज्जनी मांडलेले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे काय कमी आहे महाराज गाथा 4000 ज्ञानेश्वरी 9000 भागवत 20,000 रामायण 40,000 भरपूर भांडार भरलेला आहे अजून ग्रंथ तर किती आहेत ते सांगितलेच नाही नाव महाराज भरपूर आहे सांगणार नाही सगळं सांगितलं मग आमच्याकडे कोणी येईल विठाला 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 फक्त आम्ही कीर्तनात आमच्या मोलावीन ज्या वस्तू देतो त्याची फक्त जाहिरात केली आहे माल ते दुकानावर बघा बरं का इथं नाही विठाला 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 ज्ञानी पुरुषाचं महत्त्व का जन्माभर मोक्ष प्राप्त होतो म्हणून ज्ञानी पुरुषाचं महत्त्व आहे तुका म्हणे आता गर्भने धरू औषध जे करू फळ नव्हे जन्म येणार नाही याची काळजी घ्यायची महाराज म्हणे ते मी न करीने ऐसे होय एवढेने दारुणे निमणे वि निमणे पडेल जरी बोलणे नेगसी माझी भगवान सांगतो आहे अर्जुना माझं बोलणं जो ऐकणार नाहीस ना तर मरणा वाचून तुला मरावं लागेल जन्म गेल्यावर जन्म घाला लागेल आत्मा जन्मतच नाही आत्मा मरतच नाही पण आम्हाला तर जन्म चुकतच नाही मरण चुकत नाही आम्ही देहाशी तादात्म्य केलं आहे देह म्हणजेच मी आहे देह जन्मला की मी जन्मलो देह मिला की मी मेलो मी मरणार आहे आत्मस्वरूपाकडून बघा तुम्हाला जन्म आहे ना मरण आहे न जायते म्रियते वा कदाचिन न अयं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराण न अन्यते हन्यमाने शरीरे दुसरा अध्याय जातसी ध्रुव मृत्यू पण आमच्याकरता नाही का आम्ही आत्मा ब्रह्म आहे विठ्ठला विठ्ठला तैसा तो ज्ञानिया जन्म नेघे जाण जन्म घेणं पुरुषार्थ का न घेणं पुरुषार्थ आधी हे ठरवा समन्वय कळत नाही लोकांना महाराज गाथेत अभंग आहेत जन्म घेईन मी नाना घेईना मी जन्म मला पाठ आहेत ना अभंग सगळे पण त्याचा समन्वय काय ज्याला या जन्मामध्ये संपूर्ण साधना करून झाली नाही अर्धवट राहिली मग त्याने जन्म घ्यायचा विठ्ठला 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 पण जन्मच घ्यायचा असं नाही जन्मावर मोक्ष मिळवायचा नाही तर मोक्षाला काय महत्त्व राहील मग जन्म घ्यायचा मागायची तरी काय गरज येणारच आहे कुठे ब्रह्मज्ञान झालं आहे घेईन जन्माण्याचं कारणच नाही येणारच आहे जन्म चुकलाय कुठे हे घेईन मी जन्म म्हणण्याचे तात्पर्य काय आमची साधना अपुरी राहिली भगवत प्राप्ती झाली नाही मग आम्ही आता पुन्हा जन्म घेऊ पुन्हा तुझी सेवा करू असंच राहतं घेईन मी जन्म यासाठी देवा कशासाठी संसार थाटवण्यासाठी लिहिलं का तुझी चरणसेवा मग चरणसेवा करण्याकरता म्हणजे आमची अर्धवट चरणसेवा झाली आहे त्याचं फळ आम्हाला मिळालं नाही आहे आम्ही जन्म घेऊ अडचण काय मला सुखानं आम्हाला गर्भवास घाल काही अडचण नाही तू काय म्हणे गर्भवास सुखी घालायचं जन्म घेणं मी ना समन्वय कळला पाहिजे महाराज विठ्ठला विठ्ठला क्षमा मागून सांगतो असा समन्वय गुरु घरी कळतो
स्वतःच्या बुद्धीने कीर्तन करून मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात तैसा तो ज्ञानिया जन्मने घे जाण. कसा राहतो तो वासना भाजून वर्तत असे. वासना बाजूला वर्तत असे, वासना बाजूला वर्तत असे. तैसा तो ज्ञानिया जन्मने घे ज्ञानिया जन्मने घेला, तो ज्ञानिया जन्मने घेला, वासना बाजूला वर्तत असे, वासना बाजूला वर्तत असे, वासना बाजूला वर्तत असे. सर्वांना विनंती आहे संप्रदायपूर्वक हात वर करून टाळीवर भजन करा. महाराज वामन बाबांचा हा सोहळा आपले मोठाचं प्रेमाचं आदराचं स्थान वामन बाबा आणि त्यांच्या निमित्ताने हा चाललेला सोहळा आणि त्यातमध्ये आम्हाला इथे वामन बाबांनी खेचून हातात धरून आणले. काय प्रेम आहे काही कळत नाही. ते होते तेव्हा तर माझा संबंध आला नाही, पण अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये खूप खूप मोठा संबंध जोडला गेला आहे. तेव्हा आपण हे भाग्यवान आहात. असा महत्त्वपूर्ण सोहळा आपण साजरा करत आहात. या सोहळ्याचं श्रेय जे लोक कीर्तनात त्या सर्वांना मिळणार आहे आणि म्हणून त्यांच्या या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण आपल्या संप्रदायाप्रमाणे हात वर करून टाळी वाजून भजन करा आणि पुंडलिक नामाचा गजर करा. विठोबा बोला भाजले ते बीज अंकुरिणा कदा न मिळे चिझा माझी लोणी. तैसा तो ज्ञानिया जन्मने घे जाण वासना भाजून वर्तत असे. कर्मबीजाचे 2 अंकुर सांगितले आहेत. दुसऱ्या तरंगामध्ये विचारसागर बघा. एक आहे तत्कर्म सदृश करण्याची वासना आणि दुसरी आहे ती पाप पुण्यात्मक अदृष्ट. अशा कर्मबीजाचे 2 अंकुर सांगितले आहेत. त्यात एका अंकुरामध्ये आम्ही स्वतंत्र नाही. विठ्ठला विठ्ठला कर्मबीजाचा जो अंकुर आहे दुसरा पाप पुण्यात्मक अदृष्ट, ते कुणालाही बदलता येत नाही. कोणी ईश्वर बदलू शकत नाही. जे जयाचे कर्मसूत्र मानवून ठेविले स्वतंत्र तो ती गती मात्र होच लागेल. ही भूल होते महाराज. ईश्वराने तुमच्या कर्माप्रमाणे तुमचं प्रारब्ध ठरवून टाकलं आहे. त्या कर्मविपाकशास्त्रात 3 गोष्टी सांगिततात महाराज. सती जात्यायुर्भोग हा, आपण कोणत्या जाती जन्मावर ठरलेला आहे, त्या जाती आपल्याला भोग कोणते मिळावे ठरले आहेत आणि आपलं आयुष्य किती असावं ठरलेलं आहे. कोणी बदल करू शकत नाही. धातया ही पाया पडता लुटी गता यू पंडू सुता. आयुष्य कोणाच्या हातात नाही. जितकं आहे तितकंच. आणि आयुष्य तर जगणं आहे, आयुष्यामध्ये ते मरण आहे. ही ज्ञानोबा व्याप्ती सांगतात आयुष्य ते येणे पुढे की गा. आणि त्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणते भोग भोगायला मिळायचे हे ठरून गेलं आहे. आणि आपण कोणत्या जाती जन्मायचं ठरलेलं आहे. सती जात्यावर भोग हा कर्मपक्षाचा ती सिद्धांत आहे.
त्यात आम्हाला जे शुभाशुभ कर्म होऊन गेले आणि त्याचं फल जे पाप पुण्य धर्माधर्म त्याप्रमाणे तुम्हाला ते सुखदुःख भोगावेच लागणार. हगा रोग काही रोगी आवडे दरिद्री आवडे न आवडे पण भोगी जे बळी या दृष्टीचे नाही भोगावंच लागतं. यात आमचं स्वातंत्र्य काही नाही. पण दुसरा जो अंकुर आहे तत्सदृश वासना तत्सदृश कर्म करण्याची वासना त्यात मात्र आपल्याला बदल करता येतो. तत्सदृश कर्म करण्याची वासनेमध्ये दोन प्रकार आहेत. एक शुभ वासना एक अशुभ वासना. अशुभ वासना असेल तर ती सत्संगतीने दूर करता येते आणि सत्संगतीमध्ये शुभ वासना असेल तर ती दृढ होते. ठला विठाला न करायचं ते करावं वाटणं ही अशुभ वासना आहे. अशुभ वासना आहे. गाईचं एक रूपक केलं आहे उत्कृष्ट रूपक आहे. वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय. अशी काही चमत्कारी ही गाय महाराज बऱ्या लोकांना ती लाता मारते शिंगावर घेते धडक मारते. न करायचं न जायचं तिथं जाते न खायचं ते खायला लावते. फारच उत्कृष्ट अभंग आहे. फक्त ज्ञानदेवे चुचकारिली या गायला ज्ञानेश्वर महाराजांनी चुचकारली आणि मग पुढे सोपान देवे पायपिटी केली आणि मुक्ताईने धार काढली. ठला ठला वासना वढाळ गाय वाढना वढाळ गाय. भारी चमत्कारी ही गाय मला दिसत तर नाही आणि सगळ्यांचा प्राण घेतल्याशिवाय राहत नाही. वासना भरी वाईट बघायची म्हणून सत्संगतीत अशुभ वासना संपवा आणि शुभ वासना निर्माण करा. आणि ती शुभ वासना सुद्धा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूकडे जाऊन ज्यावेळेस तुम्ही ब्रह्मात्मक ज्ञान संपादन करा ती वासना समाप्त झाली मग पुढे जन्म येऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला सांगून गेलो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तीच झाली अंगे वासना हरिरूप झाली. आता हरीला जन्म आहे का आम्हाला कुठला जन्म. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबरायांचा उत्कृष्ट अभंग महाराज. पूर्वेचा हा भानो उगवेल पश्चिमे पूर्वेचा हा भानो उगवेल पश्चिमे परिभूमी जन्म नसे आम्हा पूर्वेचा हा भानो उगवेल पश्चिमे पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल पण आम्हाला जन्म नाही. दृष्टांत दिलाय सिंधू यवनिय मिळे सरिते माझी परी आत्मकाजी क्रिया नाही. समुद्र येऊन नदीत मिसळेल कधी मिसळलाय आम्हाला जन्म नाही. विठ्ठला विठ्ठला का म्हणे येणे जाणे नाही आता म्हणे येणे जाणे नाही आता आम्हाला येणं जाणं नाही. जन्माला येणं नाही आणि मरण पण नाही. मरण माझे मरण गेले पुष्कळ अभंग आहे. मरणाही आधी राहिलो मरणी. दोन प्रकारचं मरण ऐका महाराज. वेळ तर संपला आहे पण तरी सांगतो आहे. स्थूल देहाचं मरण आयुष्य संपणं आहे आणि लिंग देहाचं मरण ब्रह्मात्मक ज्ञान होण्यामध्ये आहे. ब्रह्मात्मक ज्ञान झालं की लिंग देह संपलाच आहे. बाधितानुवृत्तीने राहतो. अज्ञान तर कायमचं संपलं आहे. कारण देह समाप्त झाला आहे आणि दोन देह राहिले जीवनमुक्ताचे तरी पण बाधित आहेत. ती वासना असते पण बाधित आहे.
आणि ती बाधित वासना बाधक होत नाही. सत्य वासना असली तर बाधक आहे. देह तादात्म्यपूर्वक वासना असली बघायची तर बाधक आहे. बद्ध पुरुषाला अशी देह तादात्म्य मूलक वासना असते म्हणून ती बाधक होते. आणि जीवनमुक्त पुरुषाला वासना असते जीवनमुक्ती तोपर्यंत. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज त्यांना मांडे खाऊ वाटले, रामदास स्वामींना खीर खाऊ वाटले. वासना झाली, पण ती वासना कोणती होती? बाधक वासना नाही, ती साधक वासना आहे. प्रारब्धाप्रमाणे होणारी ती वासना आहे. विठ्ठल विठ्ठल वासनाच राहत नाही महाराज, शरीरच राहत नाही तर वासना कुठली आली? निर्वासन, निर्भय, निरीच्छ होते. हे मोक्षाचं स्वरूप आहे. 3 शब्द लक्षात ठेवा. सगळं कीर्तन लक्षात राहणार नाही मला माहीत आहे, पण निधानपेक्षा 3 शब्द लक्षात ठेवा माझे. निरीच्छ, निर्वासन आणि निर्भय, आणि तोच ज्ञानी. आणि त्या पुरुषाप्रमाणे जन्म येत नाही. वासना भाजून वर्तत असे, वासना भाजून वर्तत असे. हे कोणत्या पात्रामध्ये भाजली वासना? कोणती कढाई होती भाजायला? कढई पाहिजे ना भाजायला. आणि आगळी कोणता होता? वासना भाजण्याकरता पात्र कोणतं आणि आगळी कोणता? ज्ञानाग्नी. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञानाग्नीचेनी मुखे जेणे जाळिली कर्मे आशेखे. संपूर्ण कर्म जळण्याकरता एक महत्त्वाची गोष्ट आमच्याजवळ आहे, ज्ञानाग्नी. आणि पात्र कोणतं आहे? अंतःकरण. शुद्ध अंतःकरण असेल तर या शुद्ध अंतःकरणाच्या पात्रामध्ये ती वासना ज्ञानाग्नी जळून जाते. विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्याला जन्म येऊ शकतच नाही. निर्विवाद गोष्ट असे बघायची आहे. तैसा तो ज्ञानी या जन्म नेघे जाण वासना भाजून वर्तत असे. असा बहिणाबाईंचा उत्कृष्ट 4 दृष्टांतपूर्वक सिद्धांत सांगणारा अभंग आहे. तो आपल्यापुढे अल्पबुद्धीने अल्पावधीमध्ये आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराज काय एक अभंग तुम्हाला त्यातला नमुना सांगितला आहे. असे कितीतरी अभंग आहेत महाराज. ज्ञानपर अभंग बहिणाबाई जास्त अभंग आहेत. आणि ते असेच अभंग उत्कृष्ट अशा प्रकारचे चिंतन करायचं तो थोडं आहे. बहिणाबाईचा मोठा अधिकार. आणि त्यांनी आपल्या गाथेमध्ये महत्त्वपूर्ण असे काही अभंग लिहून ठेवले वेदाचा सिद्धांत सांगणारे आहेत. तेव्हा त्याचाच आज माझ्याकडे ही सेवा आली म्हणून आमचं भाग्य की अमृत अनुभव सांगताना तर 5-4 श्रोते असतात, एकुलते एक श्रोते. पण आज मात्र कीर्तनाला उभं राहिल्यामुळे मात्र भरपूर श्रोते दिसले आणि बरं आनंद वाटला. तुम्हालाही वाटला असेल, मला आनंद झाला आहे. तेव्हा अमृतानुभव ग्रंथसुद्धा फार महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या महाराज. जीवनमुक्ती ही साधली तर परमार्थाचा कळस झाला. शेवट झाल्याचं काय साधलं? आपल्या परमार्थाचा आरंभ रामकृष्ण हरी नामस्मरणापासून आहे आणि त्याचा शेवट जीवनमुक्तीमध्ये. नाही जीवनमुक्तीत विदेयमुक्ती भोगण्यापर्यंत. फार उत्कृष्ट अशा प्रकारचा अमृतानुभव ग्रंथ माऊलीचा त्याचं चिंतन करत आहोत. थोडे जरी असले तरी पण आम्हाला फार चांगलं आहे. खूप मोठा आनंद घेता येतो. तुम्ही सर्वांनी यावं अशी आमची इच्छा आहे. आले तर बरंच आहे, नाही आलं तरी नमस्कार आमचा तुम्ही घ्यावा ही विनंती आहे. एक 2-3 सूचना सांगणार आहे. एक तर आम्ही ज्यांचे शिष्य आहोत ते आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय वेदांत केशरी गुरुवर्य गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर यांचा हा पुढचा जो सोहळा आहे तो 50वा सोहळा आहे. सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा करणार आहोत. जसं तुम्ही गेल्या वर्षी बाबांचा शताब्दी सोहळा जसा तपपूर्ती शब्द येत नाही आमच्या तोंडात, पंचतपपूर्ती सोहळा साजरा केला, तसं आमच्या गुरुवर्यांचा फार मोठ्या सोहळ्यामध्ये प्रमाणामध्ये सोहळा करायचा आहे. 50वा सोहळा आहे. सुवर्ण महोत्सव आम्ही करणार आहोत. पण त्यांच्या जन्मभूमीला सोनपेठ गाव त्यांचं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथजवळ सोनपेठ नावाचं गाव आहे.
आणि त्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. गुरुजी जरी परभणी राहत असले ते वकील लोकांनी त्यांना नेलेलं आहे. परभणी त्यांचं गाव नाही, त्यांची जन्मभूमी ती सोनपेठ आहे. आणि त्या सोनपेठमध्ये हा सोहळा 16 डिसेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत हा आम्ही करणार आहोत. आम्ही मला आमंत्रित करत आहोत. सर्वांनी या सोहळ्यात आपण उपस्थित राहावं. जसं तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं, आम्ही उपस्थित राहिलो की नाही? राहिलो की नाही? नाही म्हणायची सोय नाही तुम्हाला. आता आमच्याकडे सोहळा आहे तर तुम्हाला यायला पाहिजे की नाही? येथे द्यावे तसे घ्यावे, तुम्ही यावे तसे आम्ही यावे, आम्ही यावे तसे तुम्ही आमच्याकडे यावे. जाहीर आमंत्रण सांगतो आहे. या महाराज परभणी मध्ये सोनपेठमध्ये गुरुजी रंगनाथ महाराजसारखा महात्मा नाही. आमच्या संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये 2 महात्मे असे होऊन गेले. भक्तीचा कळस गाठलेले मोतीराम महाराज आणि ज्ञानाचा कळस जाणारे रंगनाथ महाराज. परभणी जिल्ह्यातील दोन्ही महान पुरुष जसे वामन बाबा तसेच्या त्याच प्रतीचे आमचे गुरुजी रंगनाथ महाराज आणि मोतीराम महाराज. तेव्हा आणि विशेष भाग्य म्हणजे माझं सांगतो, महाराज आमच्याबरोबरचे 6 अध्याय सगळे निघून गेले वैकुंठाला, पण मी मात्र हा गुरुजींचा 50वा समाधी सोहळा पाहण्याकरता जिवंत राहिलो आहे. आणि मी स्वतः साजरा करणार आहे. मला मोठा स्वाभिमान माझ्या गुरुचा आहे. गुरूंचे शब्द ऐकले नसं ऐकले नाहीत, लिहून घेतले, ग्रंथ प्रकाशन केले, तुमच्या गावापर्यंत आणले, गावोगावी पोहोचवले. हे माझ्याकडून त्यांनी कार्य करून घेतलं आहे. आणि आता माझीसुद्धा संकल्पना आहे की गुरूंच्या या समाधी सोहळ्याच्या वेळेला 1100 ज्ञानेश्वरी वाचक असावे, 500 टाळकरी असावे आणि गुरूंची हत्तीवर मिरवणूक करावी, अशी आमची संकल्पना आहे. या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं. लांब आहे, मला कल्पना आहे. कसं यावं महाराज? नाही, एस टीत बसूनच या, रेल्वे नाही या, पण मात्र या. 1 दिवस या, 7 दिवस राहा, सगळी सोय आहे, कोणती गैरसोय नाही. सर्वांना जाहीर आम्ही आमंत्रित करतो. सगळे जरी आले ना तर इतक्या लोकांची सोय करण्याची आमची तयारी आहे. मी तर एकटाच येतो, की माझी सोय करता. एकटाची सोय करणं सोपं नाही का महाराज? इतक्यांची सोय पण मला काही अवघड नाही का? गाव सगळं माझ्या पाठीमागे आहे. 1 गाव नाही, 50 गाव माझ्या पाठीमागे आहे. सगळ्यांच्या घरी कीर्तनात जातो, त्या सगळ्यांना बोलवणार आहे आणि तुमच्या सेवेला लावणार आहे. अडचण काही नाही. तेव्हा ही एक गोष्ट महत्त्वाची. आणि ज्या गुरूंचे आम्ही शिष्य आहोत त्यांचे ग्रंथ प्रकाशन केलेत महाराज. अमृतानुभव, सांगदेव 65, प्रवचनं, कीर्तनं अप्रतिम आहेत. आता तरी मला मोबाईलची सोय आहे, रेकॉर्डिंगची सोय आहे. आमच्या काळामध्ये काही नाही महाराज. त्यांनी सांगावं, आम्ही लिहून घ्यावं, शब्द ना शब्द लिहून घेऊन त्यांनी प्रकाशन केले आहे. इथे सुद्धा आम्ही आता आणलेले आहेत ग्रंथ. त्यांना पाहिजे असतील ते मांडून ठेवले आहेत. तेव्हा आपण सर्वांनी ते ग्रंथ घ्यावे आणि आमंत्रण आमचं स्वीकारावं. तसंच चातुर्मास्यामध्ये एकनाथी भागवत सोहळा आम्ही 15 दिवसापर्यंत साजरा करत असतो. श्रावण शुद्ध प्रतिभा ते पौर्णिमा. अशा वेळेत जर आपण पंढरपूरला आलात तर माझ्याकडे जरूर या. भागवत पारायण सोहळा हा भागवताचं पारायण कधी होत नाही म्हणून मुद्दाम आम्ही ठेवला आहे. 100 भागवताचे वाचक हे भागवत आणून ठेवले आणि सगळ्यांना वाचायला द्यायचे आणि पंक्ती असतात ज्यावेळेला अडचण नाही. तेव्हा 15 दिवसाचा हा सोहळा पंढरपूरला आम्ही साजरा करतो. त्या श्रावण मासाच्या भागवत सोहळ्यामध्ये तुम्ही आपण यावं आणि गुरूंच्या सोहळ्यातसुद्धा यावं आणि ग्रंथ आणले ते घ्यावे, अशा प्रकारची सूचना करतो आणि माझी झालेली सेवा पूर्ण करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, श्री बहिणी म्हणे गोदा गेली मिळाली सागरी. पत्रक वाटा महाराज. बहिणी म्हणे गोदा मिळाली सागरी, 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 बहिणी म्हणे गोदा मिळाली सागरी.
सागरे नयेची माघारी त्र्यंबकाते ऐसा तो ज्ञानिया जन्मने गेला तैसा तो ज्ञानिया जन्मने गेला नयती माघारे त्र्यंबकाते नयती माघारे त्र्यंबकाते ऐसा तो ज्ञानिया जन्मने गेला ऐसा तो ज्ञानिया जन्मन घेसा वासना बांधून वर्तते वासना बांधून वासना बांधून वासना बांधून वासना भाजोणी वर्ततसे आ वासना भाजोणी वर्ततसे वासना बांधून वर्तते तैसा तो ज्ञानिया जन्मने घेता तैसा तो ज्ञानिया जन्मने घेता विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल रामकृष्ण हरी. प्रातस्मरणे श्री सद्गुरू बाबांच्या चरणी नतमस्तक. सर्व उपस्थित सर्व भाविकांच्या चरणी दंडवत. या ठिकाणी सर्व भाविक आलेले आहेत आणि आजच्या दिवसाची सेवा आपल्या सर्वांच्यावर प्रेम करणारे गेल्या 20 वर्षापासून महाराज इथे येतात. अध्यात्मज्ञानाचं सागर आहे असं म्हणायला हरकत नाही. गुरुजींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे.